नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपण आज टोमॅटोच्या पुऱ्या करणार आहोत। आज मी 2 टोमॅटो घेतले, लसूण घेतला, जिरे, ओवा, हिरवी मिरची आणि 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। चला आपण आता मिक्सरचं भांडं घेऊ, त्याच्यामध्ये हे टोमॅटो घातलं, बारीक बारीक चिरलेलं हे टोमॅटो याच्यामध्ये घालून घेतलं। आता त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकून घेऊ, लसूण टाकून घेऊ। अशा 2-3-4 मिरच्या घेतल्या, बारीक काप करून त्याच्यामध्ये मी हे मिरच्या टाकून दिलेल्या आहेत। बघा, जिरे टाकले, ओवा टाकून घ्यायचा। अशा पद्धतीने हे मिक्सरमधून, धने पण टाकले मी त्याच्यामध्ये, हे मिक्सरमधून काढून घ्यायचं। बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। खमंगपणा येण्यासाठी मी हे बेसन घेतलं पाव वाटी, आणि हे खुसखुशीत होण्यासाठी ज्वारीचं पाव वाटी पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं, थोडीशी हळद पण टाकून घेतली। आता त्याच्यामध्ये हा ओवा थोडा हातावर घासून हे चोळून आपण ह्याच्यामध्ये टाकून देत आहोत। अशा पद्धतीने हे सगळं साहित्य मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। बघा, आणि आता हे मिक्सरमधून काढून घेतलेलं हे टोमॅटोचं पेस्ट मी ह्याच्यामध्ये या पिठामध्ये काढून घेत आहे। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स केलेलं हे जे पेस्ट आहे ते मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि ते सगळं पिठामध्ये मिक्स करून घेऊ। ह्या पुऱ्या ना इतक्या अफलातून लागतात खरंच, म्हणजे तुम्ही करून बघा आणि कॉमेंट करून मला पण सांगा की कशा झाल्या। अशा पद्धतीने हे आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये थोडंसं, आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं टाकलेलं सामान जे साहित्य आहे ते मी सगळं पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मळून घेते। अशा पद्धतीने थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं व्यवस्थितरित्या। अशा पद्धतीने हे डो तयार करून घ्यायचा। बघा, हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता एक डो करून घ्यायचा व्यवस्थितरित्या। अशा पद्धतीने हे डो झालेला आहे। घट्ट पण करायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही, आपलं बोट त्याच्यामध्ये व्यवस्थित हे होईल अशा पद्धतीनं हे डो करून घ्यायचा। आता त्याला थोडंसं तेल लावून मी त्याला एका साईडला करून ठेवते। आता पोळपाट घेतला मी, पोळपाट घेऊन मी त्याच्यावर थोडंसं पीठ लावलं आणि हा छोटासा गोल बॉल करून घेतला, आणि मी त्याची आता एक पुरी लाटून घेते। अशा पद्धतीने ही पुरी लाटून घ्यायची। बेलण्याला चिटकते थोडं म्हणून हे थोडं पीठ लावायचं, जास्त पण पीठ लावायचं नाही, कारण पीठ हे तेलामध्ये गळलं जातं आणि परत तेल खराब होतं, त्यामुळं थोडं पीठ लावून अशा पद्धतीने ही पुरी करून घ्यायची। बघा, ही पुरी अशा पद्धतीने झालेली आहे। अशा आकाराच्या सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या। बघा, अशी पुरी ही करून घ्यायची। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल ओतून घेतलं, आणि आता त्याच्यामध्ये हे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता मी ही पुरी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे। बघा कशी टम्म फुगली है ना, टम्म फुगले टम्म। अशा पद्धतीने ह्या पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या, कारण टोमॅटोची पुरी आहे ही। कारण आपण वेगळे जर साहित्य घालून, टोमॅटो म्हणा किंवा पालक म्हणा किंवा मेथीची भाजी म्हणा, आपण जर अशा पुऱ्या केल्या ना तर आपल्याला त्याची टेस्ट वेगळी लागते। प्रत्येक जे काही खातो आपण पुरी त्यावेळेस त्याचं जे काही टेस्ट आहे ते वेगळे लागते। त्यामुळे आपण वेगळ्या साहित्य घेऊन आपण ह्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या, कारण घरामध्ये पण सगळेजण खातात, लहान मुलांना पण अशा कलर टेस्ट आवडते, त्यामुळं आपण हे करून खाऊ घालायचं। बघा, अशा पद्धतीने ह्या पुऱ्या केलेल्या आहेत, खायला पण छान खमंग टेस्टी झालेल्या आहेत। बघा, थँक्स फॉर वॉचिंग।